नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे पोह्यांची इडली. तर हे पोह्यांपासून इडली झटपट होणारी, बिलकुल पूर्वतयारी नाही, काही नाही, लगेचच्या लगेच झटपट इडली 10 मिनटात तयार होणार. तर पोह्यांपासून इडली कशी बनते नक्कीच पहा. तर मी पोहे एक वाटी घेतलेले आहेत आणि ते दळून घ्यायचे, चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर इथे मी आता बारीक करून घेतलेले आहेत बघा. एक वाटी पोहे, पूर्ण एक वाटी पोहे घेतले होते. ते असं रव्यासारखं, रव्यापासून मी बारीक पीठ करून घ्यायचं. नंतर आता पुढे बघा मी काय काय घालते त्याच्यावर लक्ष द्या. आपल्याला बिलकुल तयारी नाही, लगेचच्या लगेच इडली होणार आहे. तर आता मी इथं घेणार आहे दही. तसं आता दही काय काम करतं, आपलं आंबवायचं काम करतं. आपण इडलीला कसं आंबवायला ठेवतं एक दिवस रात्रभर किंवा 4 घंटे 6 घंटे असं. तसं काहीच करायचं नाही आपल्याला, म्हणून टाकायचे दही. तर दही टाकते एक वाटी भरून. एक वाटी पोहे घेतलेले आहेत ना, एक वाटी दही घ्यायचं आणि ते टाकायचं त्याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये. आता पहा, आता दही टाकल्यानंतर पुढे काय करणार आहे मी पहा. हे बघा, दही टाकलं एक वाटी, पूर्ण एक वाटी घ्यायची. आंबट नाही आहे जास्त दही, त्याच्यामुळे पूर्ण एक वाटी घ्यायची दही. इथे पहा, आता इथे रवा घेतलेला आहे. रवा पण एक वाटी घ्यायचा, तो पण जाडसर आहे, तो पण टाकायचा त्याच्यामध्ये रवा. आणि हे चांगलं असं बारीक आणखीन वाटून घ्यायचं दही टाकून. आणखीन बारीक वाटलं गेलं पाहिजे भरपूर. पहिलं वाटलं होतं पोहे, पण आणखीन त्याच्याहून आणखीन दही रवा टाकल्यानंतर आणखीन वाटून जाईल. हे पहा, अशा पद्धतीने वाटलेलं आहे, मऊ एकदम लुसलुशीत आणि असं झालेलं आहे. आता घट्ट आहे अजून, तर मी ह्याला हातानेच काढायला पाहिजे. तुम्ही हाताने सर्व काढून घेते एका मोठ्या भांड्यात. जरासं पाणी टाकायचं, ते पण घ्यायचं पुसून लसून व्यवस्थितशीर. वस्तू कुठल्याही वाया नाही गेल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला, म्हणून व्यवस्थित पुसून घ्यायचं भांडं. आणि पाणी टाकून धुवून पण टाकायचं जरासं, का की घट्ट पीठ आहे ना, त्याच्यामध्ये पाणी बसेन अजून. म्हणून मग आता मीठ टाकलं चवीनुसार आणि छान असं हलवून घेतलं. हे बघ, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना आपल्याला. म्हणून ही छान गुठळ्या असल्या तर सोडून घ्यायच्या त्या गुठळ्या पूर्ण, आणि एकदम मऊ लुसलुसीत पीठ बनवायचे आपल्याला. हे बघा, झालेलंच आहे आता बऱ्यापैकी. थोडंसं हलवते अजून. एकदम मुलायम पांढरं शुभ्र झालेलं आहे पीठ पहा. वाटतं का जरा पोह्यांचं आहे म्हणून, तर असे पांढरे शुभ्र होतं पीठ. तर ह्याला थोडा वेळ झाकून ठेवते बाजूला, आणि आपण चटणीची तयारी करून घेऊया. आपण इथे कैरी घेतलेली आहे अर्धी. ती कैरीचं साल पूर्ण काढून घ्यायचं आहे. तोतापुरी कैरी आहे, त्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं. साल ठेवल्याने कसं तुरट लागणार, म्हणून साल ना ठेवायचं. साल पूर्ण काढून घ्यायचं. आता मिक्सरची जार घेते, त्याच्यातच तुकडे करून टाकते. आपल्याला किती हवी तेवढी कैरी घेणार आहे मी. तेवढ्या चटणीसाठी किती लागन ते पाहणार आहे. आणि आता बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तेवढी पुरेशी आहे चटणी. तर खोबरं, ओला नारळ होता माझ्याकडं, अर्धा ओला नारळ चिरला आहे. चिरला म्हणजे चिरून टाकणार आहे त्याच्यामध्ये. बारीक बारीक तुकडे करून टाकून द्यायचं. होते पटपटा. असं मस्त चिरून घ्यायचं. तर हे झालेले खोबरं पण आता याच्यात जिन्नस टाकायचे आपल्या. आणखी 4 पाकळ्या लसणाच्या टाकल्या, 2-3 हिरव्या मिरच्या, आता याच्यात सगळी सामग्री टाकलेली आहे आपण. तर ह्याला जरासं मीठ टाकायचं आणि याच्यात टाकायची साखर. हे बघा, साखर टाकली. आता हे थोडंसं पाणी टाकायचं आणखीन, आणि ह्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं. वाटून झालेलं आहे आपलं. आता पहा कसं झालं. हे बघा, चटणी हिरवीगार एकदम मस्त झालेली आहे.
रंगही फार सुंदर सुटलेला आहे चटणीला. ही चटणी आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. फक्त मैत्रिणी व्हिडिओ स्किप करू नका, पुढे जाऊ नका, का की थोडंफार फसलं नाही तुम्हाला दिसलं तर फसून जाते एखादी वस्तू. तसं नऊ शिकाऊवाले पण करू शकतात, ह्याला काय वेळ नाही लागत. तेल लावायचे त्या भांड्यांना इडलीच्या. मी आता एक मोठ्या पात्रात पण करणार आहे आणि ही इडली पण करणार आहे. 2 प्रकार दाखवते तुम्हाला. हे बघा, आता सगळ्या भांड्यांना तेल लावलेलं आहे. ब्रशने लावल्याने काय होतं म्हणजे सगळीकडं तेल लागतं. आता हे पीठ परत घेतलं. एक पुडी विनेची टाकायची आपल्याला, का की आपल्याला झटपट करायची, मग जाळी पडली बाहेर पटकनी, म्हणून पूर्ण एक पुडी मी टाकून दिलेली आहे. थोडंसं पाणी होतं त्याच्यावर आणि ह्याला छान फेटून घ्यायचं परत. मस्त फेटलेलं आहे पहा. पीठ वर फुलफुलून पण आलेलं आहे. आता आपल्याला इडली पात्रात भरायची. झालेली आहे आपली भरून आता सर्व. अजून थोडं थोडं जरासं टाकते ते सगळ्याचं ह्याच्यावर परत परत. हे बघा भरलेलं आहे पूर्ण. भांडं पूर्ण भरलेलं आहे. टक करायचं जरासं, वरती ठेवायचं. दुसरं घ्यायचं, दुसरं पण भरून घ्यायचं पटापट. त्याच पद्धतीने भरायचे. आपण पहिलं भरलं तसंच भरायचं. तेवढेच पळी तेल टाकायचे, सारण टाकायचं, त्याच्यात पीठ टाकायचे आपल्याला. हे पण झालेलं आहे आपलं भरून. हे भांडं घेतलं दुसरं एक, त्याच्यात पूर्ण पीठ ओतायचे मला, पातळ असं करायचे. हे बघा छान फुललेलं आहे पीठ. तर हे याच्यावर ठेवायचे आणि झाकण लावायचे. हे पहा आपली बघूया झाली का. झालेली आहे आपली. आता हे एकावर एक ठेवून द्यायचं, झाकण ठेवायचं. मस्त झाकण बसवायचं एकदम फिट्ट आणि नंतर 10 मिनटं ठेवून द्यायची मीडियम गॅसवर. तोपर्यंत तडका करूया. इकडे आपण ते तेल गरम करून घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हा तडका ओतून द्यायचा ह्याच्यावर. तर तडका होतो आपण. मस्त तडका चरचरीत बसला आहे. चटणी खूप छान झालेली आहे, मस्त एकदम हवी तशी आपल्याला भेटलेली आहे चटणी बनवून. रंगही फार सुंदर आलेला आहे चटणीला, त्याच्यामुळे खायला खूप टेस्ट लागणार आहे. हे बघा हे पण झालेलं आहे आपल्या. सुरू कुठून बघितली काहीच लागलं नाही. तर हे सर्व मी काढून घेते. पहा बरं, आता ती प्लेट आहे ना, ते खाली घेते उतरून.
ह्याला थंड झाल्यानंतर आपल्याला करायचे वड्या कापायच्या किंवा इडली खोलायची. थंड झाल्यावरच करायचे सर्व, गरम गरममध्ये नाही का खोलायची. तर कापून घेते, मस्त कापून घेते. पहा बरं, अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे. कापलं जाते पटापट. किती छान जाळी पडलेली आहे पहा बरं. पुरी बारीक बारीक जाळी पडलेली आहे मस्त एकदम. आणि एकदम पावासारखी आहे, बर्फीसारख्या वड्या बनलेल्या आहेत पहा बरं. किती सुंदर वड्या. आपली बिलकुल तयारी काहीच नाही, तरी पण पोह्यांच्या ह्या अशा मस्त रेसिपी कशा वाटतात तुम्हाला मैत्रिणी नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलघंटी पण वाजून पहा. किती जाळी पडलेली आहे पहा बरं, किती कसे झालेले आहेत मस्त. चिटकत पण नाही भांड्याला, अलगत निघतात हे बघा. अलगत अशा निघून जातात. आणि ही जाळी पहा, कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवून पहा. पोह्यांच्या इडल्या आपल्याला खायच्या कामात तर उत्तम आहे. कसं आपण पटापट करत असतो आणि अशा बी प्रकारच्या इडल्या बनवून पहा. खूप टेस्टी लागतात, खूप छान आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. त्याच्याबरोबर सोबतीला ती चटणी घ्यायची, मस्त ताव मारायचा. खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो. अशा पद्धतीने जर तुम्ही केल्या तर तुमची कधीच फसणार नाही इडली, म्हणजे पोह्यांची इडली. तर पहा, तर मी जुळून घेते. किती जवळून पाहिलं तरी किती पांढऱ्या आणि किती सुरेख दिसतात. पाहिलं तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये येऊन पाठवा कशा माझ्या इडल्या झालेल्या आहेत, कसे वाटलं तुम्हाला याची रेसिपी नक्कीच कळवा. बाय, परत भेटूया.